जय भीम मित्रांनो, तथागत द लाईव्ह ट्रेडर या आपल्या स्टॉक मार्केट एज्युकेशनल चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. सो फ्रेंड्स, आज 5 जुलै सॅटर्डेचा दिवस आणि लास्ट सॅटर्डे पासून लास्ट वीक पासून आपण एक नवीन सिरीज आपली स्टार्ट केलेली आहे, ज्याचं नाव आहे व्हॉट्स द टॉप पिक. ठीक आहे. सो व्हॉट्स द टॉपिक आणि व्हॉट्स द टॉप पिक अशा दोन वर्ड्सचं एक कोलॅबरेशन आहे हा वर्ड म्हणजे ऍक्च्युली. आणि ह्या सिरीज मध्ये आपण एव्हरी वीकेंडला 5 स्टॉक्स जे माझ्या रडारवरती माझ्या फोकसवरती आहेत आणि मला असं वाटतं जे अप ट्रेंड मध्ये एक चांगलं ग्रोथ देऊ शकतात, ज्याच्यामध्ये एक पोटेन्शियल आहे, असे 5 स्टॉक्स इक्विटीसाठी, प्युअरली इक्विटीसाठी ते मी तुमच्याशी शेअर करतो, जस्ट फॉर नॉलेज अँड एज्युकेशनल पर्पज, नथिंग एल्स. ठीक आहे. हे कोणत्याही प्रकारचं बाय सेल रेकमेंडेशन साठी बनवलेला व्हिडिओ नाहीये. हे जे स्टॉक्स मी तुमच्याशी शेअर करणार आहेत, हे स्टॉक्स तरी सुद्धा तुम्ही तुमच्या फायनान्शियल ऍडवायझरशी कन्सल्ट करून स्वतः स्टडी अँड अनालाइज करून नंतरच तुम्हाला डिसिजन घ्यायचा आहे की ह्या 5 स्टॉक्स वरती तुम्हाला काही विचार करायचा आहे की नाही करायचा आहे. ठीक आहे. तर आपण लास्ट वीक मध्ये पण 5 स्टॉक्स मी माझे शेअर केले होते पर्सनल, आणि म्हणजे माझे जे पर्सनल ओन पिक होते, जे चॉईस होते माझे, ते तुमच्याशी शेअर केले होते एज्युकेशनल पर्पज साठी. आणि ह्या वीक मध्ये सुद्धा आपण काही स्टॉक्स त्यामध्ये ऍड करणार आहोत. काही मागच्या वीकचे स्टॉक्स आहेत जे आपण आयदर जे स्टॅग्नंट थांबलेले आहेत, म्हणजे जिथल्या तिथे उभे आहेत, त्यांना मे बी आपण रिमूव्ह करू शकतो, नवीन त्या जागी ऍड करू शकतो, और काही स्टॉक्स मध्ये जे चाललेले आहेत त्यामध्ये प्रॉफिट बुकिंग करू शकतो. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि ही सिरीज 5 स्टॉक्सची एव्हरी वीकेंड मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. तर कीप वॉचिंग दिस सिरीज आणि याच्यावरती एक फोकस ठेवा, एक लक्ष ठेवा, जे तुमच्या स्टडी आणि अनालिसिस साठी बरं पडेल, ज्यामध्ये मी पॅटर्न्स पण सांगणार आहे की कोणते पॅटर्न्स क्रिएट होत आहेत, म्हणून आपण आपल्या वॉच लिस्ट वरती हे स्टॉक्स आहेत. काही न्यूज बेस्ड स्टॉक्स आहेत, म्हणजे नेमकं काय घटना घडतात की ज्यामुळे हे स्टॉक्स माझ्या रडारवरती येतात, माझ्या फोकसवरती येतात, हे तुम्हाला सुद्धा कळेल आणि तुम्ही सुद्धा त्याच गोष्टी इम्प्लिमेंट करून स्टॉक्स फिल्टर करू शकता. ठीक आहे फ्रेंड्स. तर चला, मी तुम्हाला जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने समजून सांगू शकतो चार्ट वरती. आणि मागच्या वीकचे जे स्टॉक्स आहेत, बेसिकली पहिलं मी ते तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो. फर्स्ट ऑफ ऑल, मिधानी हा स्टॉक्स आपण दिला होता. ठीक आहे. एक डिफेन्सचा स्टॉक आहे. ठीक आहे. ऑलमोस्ट कोविड मध्ये त्याचा आयपीओ आला होता. फार जुना स्टॉक्स नाहीये. 170 180च्या आसपास, बिलो 200 समवेअर तो ट्रेड करत असायचा, बट आज डबल झालेला आहे. ठीक आहे. सो 434 ला आहे. आपण लास्ट वीक त्याला 433 ला रेकमेंड केला होता. सो स्टॅग्नंट म्हणू शकतो आपण, फक्त 1 रुपया त्यामध्ये 1 पॉइंट ची वाढ झालेली आहे. ठीक आहे. BEML अगेन डिफेन्सचा स्टॉक आहे. ठीक आहे. तर हा 4432 ला रेकमेंड, म्हणजे मी बाय केला होता, किंवा माझा तो पर्सनल चॉईस होता, आणि जो आता 4524 रुपीजला ट्रेड करत आहे, ऑलमोस्ट 25 ला, 4525 ला. ठीक आहे. सो बेसिकली ह्या स्टॉक मध्ये ऑलमोस्ट 93-94 रुपीजची मुवमेंट आलेली आहे. ठीक आहे, अपसाइडला. ऑलराईट. IRB हा स्टॉक आपण 49.60 ला होता, तो 49.50 ला आहे, म्हणजे 10 पैसे फक्त तो खाली आलेला आहे. ऑलराईट. गेल 191 ला, तुम्हाला इथे दिसत, आय होप तुम्हाला इथे दिसतंय हे सगळं. ठीक आहे. राईट साईडला चार्टच्या, म्हणजे ह्या स्क्रीनच्या राईट साईडला हे सगळे स्टॉक्स जे मी इथे कर्सरने तुम्हाला दाखवतोय. ऑलराईट. गेल सारखा स्टॉक होता जो 193 ऑलमोस्ट 50 ला आलेला आहे, तो 191 ला रेकमेंड केला होता. आणि लास्ट 5वा स्टॉक होता वोडाफोन आयडिया. ठीक आहे, ज्याचा 6 रुपीजचा आपण SL सांगितला होता, आणि तो ऑलमोस्ट 7.5, म्हणजे ह्याच इथेच तो होता 7.40 7.50 च्या आसपास. सो फ्रेंड्स, यातले आपण BEML, ज्यामध्ये आपल्याला ऑलरेडी प्रॉफिट झालेला आहे, तर आपण तो प्रॉफिट बुक करणार आहोत. कारण की एक म्हण आहे स्टॉक मार्केटसाठी स्पेशली, की नेव्हर लीव्ह युअर प्रॉफिट ऑन द टेबल. जर आपण
प्रॉफिट मध्ये आहोत तर आपण ती प्रॉफिट बुकिंग करून घेतली पाहिजे. 93 ऑलमोस्ट 94 म्हणजे 100 पॉइंट्स 100 रुपीज इन अ स्टॉक. जर तुम्ही 10 शेअर्स घेतले असाल तर 1000 रुपीज, एक शेअर घेतला असेल तर ऑलमोस्ट 100 रुपीज. इट्स नॉट बॅड. ठीक आहे. सो मी इथे BEML ला रिमूव्ह करत आहे. ऑलराईट. त्यानंतर मिधानी हा सुद्धा डिफेन्सचा स्टॉक आहे. 433 ला म्हणजे मी शेअर केलेला तुमच्यासोबत, तो सुद्धा 1 रुपीज प्रॉफिट मध्ये आहे. बट स्टॅग्नंट आहे, जास्त हलत नाहीये स्टॉक. तर त्याला सुद्धा आपण इथून डिलीट करत आहोत. आणि आयआरबी सुद्धा 10 पैसे फक्त खाली राहिले. 49.60 ला होता आणि 49.50 ला तो आता आहे. 49.49 टू बी व्हेरी प्रिसाइज. आणि तर त्याला सुद्धा आपण वेट, आपण गेल मधून एक्झिट घेऊया. कारण गेल हा 191 ला होता आणि आता तो ऑलमोस्ट 193.40 म्हणजे 50 म्हणजे अडीच 2.5 रुपीजचा त्यामध्ये गेन आपल्याला अपसाइड त्यामध्ये दिसते. ठीक आहे. सो नेव्हरदलेस आपण तिन्ही जे प्रॉफिट बुकिंग आहे, ज्याला आपण प्युअरली म्हणू शकतो, त्या प्रॉफिट बुकिंग आपण केलेली आहे. आणि 2 स्टॉक आपण कॅरी फॉरवर्ड करत आहोत फॉर द नेक्स्ट वीक, जे सेम लास्ट वीकचे स्टॉक आहेत. एक म्हणजे आयआरबी जो 10 पैसे फक्त खाली आहे, आणि एक वोडाफोन आयडिया जो तो सुद्धा ऑलमोस्ट 20 पैसे खाली आहे. ठीक आहे. बट ह्या दोन्ही स्टॉक्स मध्ये ह्यूज पोटेन्शियल आहे आणि दोघांचेही स्टॉप लॉस अगदी जवळ आहेत. आयडियाचा स्टॉप लॉस 6 रुपीजला आहे आणि आयआरबीचा स्टॉप लॉस 47.50 रुपीजला आहे. म्हणजे 2 रुपये आयडियामध्ये, 1.5 रुपये आणि आयआरबी मध्ये 2 रुपये असे स्टॉप लॉस आहेत. ठीक आहे. सो 3 स्टॉक्स नवीन आपण ऍड करत आहोत. 2 ऑलरेडी होते आणि नवीन 3 म्हणजे टोटल 5 स्टॉक्स एव्हरी वीक असं. महाराष्ट्र बँक. ठीक आहे फ्रेंड्स. सो महाराष्ट्र बँकचं मी ते तुम्हाला फर्स्ट ऑफ ऑल चार्ट दाखवतो. ऑलराईट. हा डेली चार्ट आहे. आपण एका वीकचं बघणार आहोत म्हणून आपण इथे डेली चार्ट आपण प्रिफर करणार आहोत. तुम्ही इथे बघाल फ्रेंड्स. वेट, तुम्हाला हायलाइटर हे बघा, 1 2 3 आणि 4. सो हा स्टॉक अकॉर्डिंग टू माय नॉलेज ब्रेकआउटला आहे फ्रेंड्स. ठीक आहे. हा 57.42 ऑलराईट, म्हणजे ऑलमोस्ट 57.5 रुपीज 57.50 ला हा ऑलमोस्ट स्टॉक आता सध्या ट्रेड करत आहे. आणि ह्याला आपण 54.50 रुपीजचा स्टॉप लॉस लावून बाय करणार आहोत. ऑलराईट. 57.40 वरून 54.50 पैसे. ओके. म्हणजे ऑलमोस्ट 3 रुपीजचा स्टॉप लॉस घेऊन आपण याला बाय करणार आहोत. ऑलराईट. हा महाराष्ट्र बँक हा आजच्या सिरीजचा म्हणजे पहिले 2 आणि हा नवीन स्टॉक मधला पहिला स्टॉक असणार आहे. ठीक आहे. तर मित्रांनो, सेकंड स्टॉक आहे टाटा स्टील. सो टाटा स्टील ह्या कंपनी बाबत म्हणायचं झालं तर लिजेंड कंपनी आहे. ठीक आहे. वन ऑफ द एक मोठी आणि एक जुनी कंपनी आहे इंडियामधली. ठीक आहे. अगेन टाटा स्टील पण ब्रेकआउटलाच आहे. ठीक आहे. तिची ही जी एक लेवल आहे, वेट, इथे पण मी तुम्हाला अगेन हायलाइटरने दाखवतो. म्हणजे मी स्टॉक्स जे पिक करतोय त्यांचे जे म्हणजे ते का पिक होत आहेत, ते कोणत्या लेवलला आहेत, हे तुम्हाला समजून घेणं जास्त इझी होईल. ठीक आहे. सर तुम्ही ते बघत असाल की इथे ऑलमोस्ट 4-5 ठिकाणी आणि आता पण सध्या ती त्याच लेवलला आहे. ठीक आहे. टाटा स्टील त्याच लेवलला येऊन परत थांबलेला आहे. इकडनं ब्रेकआउट मिळण्याचे चान्सेस आहेत. आयदर ब्रेकडाऊन पण होऊ शकतो. बट ब्रेकडाऊन होणार असेल तर आपण स्टॉप लॉस मेंटेन करून, स्ट्रिक्ट स्टॉप लॉस मेंटेन करून आपण चालणार आहोत. आणि आपला स्टॉप लॉस असणार आहे 157 चा. ठीक आहे. सो 163 ला बाईंग आहे, 157 ला जर तो आला तर आपला स्टॉप लॉस हिट होणार आहे. 6 रुपीजचा स्टॉप लॉस आहे. ऑलराईट फ्रेंड्स. सो पहिलं होतं महाराष्ट्र बँक. ऑलराईट. जो 57.50 ला आणि 54.50 ला त्याचा स्टॉप लॉस होता. सेकंड झाला आपला टाटा स्टील, 163 ला बाईंग आहे, 157 ला स्टॉप लॉस आहे. आणि थर्ड स्टॉक आहे रॉकेट सिंग स्टॉक. म्हणजे जे रॉकेट सिंग म्हणजे जे पळायला लागली तर नॉन स्टॉपेबल स्टॉक्स असतात, असा स्टॉक आहे अदानी पोर्ट्स. ओके. सो अदानी पोर्ट्स हा स्टॉक, अगेन ह्या स्टॉक मध्ये पण तुम्ही बघाल
तर सेम कंडिशन आहे फ्रेंड्स. ठीक आहे, ज्या लेवलला स्टॉक आहे, ज्या लेवलला स्टॉक फिरत आहे तिकडनं दोनच चान्सेस आहेत, एक तर अपसाइड और डाउनफॉल. सो 1425 रुपीजला हा स्टॉक माझ्या रडारवरती आहे आणि 1385, ऑलराईट, 1385 हा त्याचा स्टॉप लॉस असणार आहे. ऑलराईट फ्रेंड्स, सो हे 5 स्टॉक्स तुम्ही जर बघत असाल, अगेन मेन स्क्रीन वरती मी तुम्हाला इथे दाखवतोय. फर्स्ट इज IRB, carried forward from last week. Second is Vodafone Idea, again carried forward from last week. आणि थर्ड इज महाराष्ट्र बँक, फ्रेश स्टॉक 57.50 ला बाईंग आहे, 54.50 ला स्टॉप लॉस असणार आहे. टाटा स्टील 163 ला बाईंग असणार आहे, 157 ला स्टॉप लॉस असणार आहे. आणि अदानी पोर्ट्स 1425, ठीक आहे, 1425 ला बाईंग असणार आहे आणि 1385 ला सेलिंग असणार आहे, आय मीन स्टॉप लॉस असणार आहे. ठीक आहे, अपसाइड पोटेन्शियल याचे टार्गेट्स मी ह्या स्टॉक्सची ह्यासाठी नाही देत फ्रेंड्स, कारण की 1 वीक टाइम फ्रेम आपण घेऊन चालतोय ह्यासाठी. ठीक आहे, 1 वीक मध्ये हे स्टॉक्स जे पण काय रिॲक्ट करतील, जे पण काय ग्रोथ करतील, आयदर आपले SL करतील, अदरवाइज टार्गेट. कसं आहे, टार्गेट यांचे लॉंग असतात, पण आपण यांना 1 वीक साठी सध्या तरी ही सिरीज जी आहे आपली ही 1 वीक साठी आहे. सो 1 वीक मध्ये आपल्याला आयदर त्यांना लॉस बुक करायचा आहे, आयदर प्रॉफिट बुक करायचा आहे, असं आपण ठरवलेलं आहे. सो ह्यासाठी मी त्याचे जे टार्गेट्स आहेत ते मी मेन्शन करत नाही, कारण टार्गेट्स कुड बी एनिथिंग. हे सगळे स्टॉक्स जे आहेत, हे सगळे स्टॉक्स पोटेन्शियल असणारे स्टॉक्स आहेत, ज्याच्यामध्ये हे खूप म्हणजे अपसाइडला पण पोटेन्शियल याच्यामध्ये अजून भरपूर बाकी आहे, खूप दमखम आहे, असे स्टॉक्स आहेत. सो हे स्टॉक्स आपण ह्या येणाऱ्या वीकसाठी आपल्या रडारवरती ठेवूया, आपल्या फोकसवरती ठेवूया. आणि लाईव्ह ट्रेड्स जर मी जे माझे ट्रेड्स आहेत, जे माझे पर्सनल ट्रेड्स जे मी शेअर करतो टेलिग्राम चॅनलवरती, ते जर तुम्हाला टाइमली व्ह्यू करायचे असतील, जस्ट फॉर युअर नॉलेज अँड एज्युकेशनल पर्पज, तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपली टेलिग्रामची लिंक आहे, टेलिग्रामला सुद्धा जॉईन करा, टेलिग्राम चॅनलला. तिथे तुम्हाला टाइमली ट्रेड्स जे मी माझी पर्सनल ट्रेड्स आहेत ते मी शेअर करतो, तुम्हाला मिळू शकतात. आणि अशाच जास्तीत जास्त नॉलेजेबल कंटेंटसाठी मित्रांनो आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. कॉमेंट बॉक्समध्ये जय भीम लिहा जर का तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील, जर तुमच्या नॉलेजमध्ये आणि तुमच्या प्रॉफिटमध्ये थोडीही भर पडत असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये जय भीम लिहा. कोणत्याही प्रकारची क्वेरी असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्कीच विचारा, त्याचं निरसन केलं जाईल. ठीक आहे मित्रांनो, तर भेटूया पुन्हा एकदा पुढच्या एज्युकेशनल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना मानाचा जय भीम, जय शिवराय.